नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय इंग्रजी मधील क्वेश्चन नंबर 4A ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचा नवीन एक्झाम्पल समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो लेट्स बिगिन. यू आर रीना गोईंग फॉर अन इंटरव्ह्यू. तुम्ही रीना आहात आणि तुम्ही इंटरव्ह्यूला चाललेला आहात. अर्चना युअर कझिन कमिंग बाय ट्रेन ॲट रेल्वे स्टेशन ॲट 11 AM. आणि तुमची एक कझिन आहे अर्चना नावाची चुलत बहीण, ती ट्रेनने रेल्वे स्टेशनला 11 वाजता येणार आहे. टू पिकअप हर ड्राफ्ट अ व्हर्च्युअल मेसेज फॉर युअर ब्रदर सचिन. तर तुम्ही तुमच्या भावाला सचिनला सांगा की तिला पिकअप करायला जा. स्टुडंट्स, पिकची स्पेलिंग या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झालेली आहे. स्पेलिंग आहे PICK. तर थोडंसं हे लक्षात ठेवा की ती स्पेलिंग थोडी माझ्याकडून चुकलेली आहे. तर चला सुरुवात करूया. आपल्याला समजून घ्यायचं आहे की अशा सेंटेन्स क्वेश्चनमध्ये तुम्हाला इमॅजिनरी एक इन्सिडंट इव्हेंट जनरेट करून बनवून तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो तुम्ही रीना आहात, तुम्ही इंटरव्ह्यूला चाललेला आहात, त्याच्यामुळे तुम्हाला तुमची कझिन येणार आहे अर्चना नावाची ट्रेनने 11 वाजता. तुम्हाला तिला घ्यायला जमणार नाही कारण त्याच वेळेस तुम्ही बरोबर इंटरव्ह्यूला चाललेला आहात. सो तुमच्या भावाला सांगा की तिला पिकअप करा आणि घरी घेऊन ये. सो इथे आपण बघूया, आपण एक ॲप्रॉक्सिमेट डेट घेतलेली आहे, ट्यूजडे 10 फेब्रुवारी 2026. अशा प्रकारचा बॉक्स आपल्याला बनवायचा आहे सेम पॅटर्नमध्ये. जणू काही 9 वाजता तुम्ही तुमच्या भावाला सांगतायत, मेसेज देत आहेत, डिअर सचिन, आय एम लिव्हिंग अर्ली फॉर माय इंटरव्ह्यू. मी लवकरच निघत आहे इंटरव्ह्यूसाठी आपल्या घरून. अँड वॉन्ट बी एबल टू पिकअप अर्चना फ्रॉम द रेल्वे स्टेशन. आणि अर्चनाला रेल्वे स्टेशनवरून पिकअप करायला मला जमणार नाही किंवा मला शक्य होणार नाही. शी इज अरायव्हिंग ॲट 11 AM टुडे. आणि ती आज 11 वाजता येत आहे. कुड यू प्लीज गो टू द स्टेशन टू पिकअप हर. तू जाशील का तिला स्टेशनला पिकअप करायला. तुम्ही पुढे असंही लिहू शकतात, यू शूड गो टू द स्टेशन टू पिकअप हर अँड ब्रिंग होम. म्हणजे या ठिकाणी एक सेंटेन्स मी कमी टाकलं आहे, तर तुम्ही या ठिकाणी ते बघू शकतात. शेवटला थँक्स, आणि तुम्ही रीना आहात तर तुम्ही त्याला थँक्स म्हणून सांगतात. सेकंड एक्झाम्पल आपण थोडंसं चेंज घेतलं आहे, तर तेही समजून घेऊया. सेम बॉक्स बनवायचा, मेसेज, डेट, टायमिंग. डिअर सचिन, आय एम लिव्हिंग होम व्हेरी अर्ली. मी आज घरून खूप लवकर निघत आहे. बिकॉज आय हॅव टू गो फॉर माय इंटरव्ह्यू. मला इंटरव्ह्यूला जायचं आहे. तुम्ही यामध्ये असंही लिहू शकतात की धिस इंटरव्ह्यू इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी, फॉर माय करिअर, असं टाकू शकतात. देअरफोर कांट गो टू पिकअप अर्चना फ्रॉम द रेल्वे स्टेशन. आणि म्हणूनच मला शक्य होणार नाही अर्चनाला रेल्वे स्टेशनला घ्यायला जायला. शी इज अरायव्हिंग कमिंग ॲट 11 AM टुडे. आणि ती आज बरोबर 11 वाजता येणार आहे, ज्यावेळेस मी घरातून जाणार आहे. सो म्हणूनच यू शूड गो टू द स्टेशन अँड पिकअप हर. आणि म्हणून तू स्टेशनला जावं आणि तिला पिकअप करावं. थँक्स. या ठिकाणी बघा, मी इंग्लिश टू मराठी दोन्ही याच्यामध्ये ट्रान्सलेशन या ठिकाणी दिलेलं आहे. तर तुम्ही ते चांगल्या प्रकारे समजून घेतील अशी मला अपेक्षा आहे. थँक्यू.